डोंगराच्या आड गेलेला सूर्य मात्र दिसतोय, मातीच्या आड गेलेला बाप कधी आम्हाला दिसत नाही, या परिवाराला सुद्धा कधी आजपर्यंत दिसणार नाही. कारण का? अरे बोलणं लागतंय, आई बाप सांगणं गरजेचं या माझ्या महाराष्ट्राला. कारण या धर्म मंडपामध्ये सांगावे लागतात. निस्वार्थ प्रेम करणारी दोन माणसे, आई आणि बाप, दोनच माणसाला वाटतंय आपण मोठं व्हावं. जगाच्या व्यतिरिक्त आपल्याला माणसं त्रास देणारी तुम्हाला पावलो पावली भेटतील रे दादा. तुम्ही कितीही चांगला वागा, लोक तुम्हाला नाव ठेवणार आहेत. अरे चांगल्या रस्त्याला गतिरोधक असतो आणि तुम्ही कितीही चांगलं वागा, गावात चांगल्या माणसाला विरोधक असतो. जगात दोन व्यक्तिमत्व फक्त आई आणि बाप, निस्वार्थ प्रेम करणारी. म्हणून तो बाप सांगत असताना, अरे तो प्रत्येकाला कळाला असंच नाही, प्रत्येकाने आई लिहिली. साने गुरुजींनी श्यामची आई लिहिली. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, अनेक संतांनी सांगितले. पण महाराज तो बाप व्यक्त करत असताना, बाप करी लेकुराची गोडी, बाप करी
नशिबत देह नशिबत देह सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे यह लोकेच्या व्यवहार तुका म्हणे यह लोकेच्या व्यवहार न का डोळे धुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यम महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवम मारुतुल्य वेगम मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयुध्य मुख्यम श्रीरामधूतं शरणं प्रपदे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणाशी अर्पितो हि अजन्म काया जगदीश्वराशी जोडली तयानी ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला भंग गायलेला भंग वैराग्याचे महामेरू ज्यांना जगद्गुरु अशी उपाधी लावल्यानंतर
पंचम वेद निर्माते, वारकरी संप्रदायाचा कळस ज्यांना संबोधलं जातं ते जगद्गुरु तुकोबाराय. आणि गाथा या प्रकरणातील चौथा अभंग जरी असला तर आज आपण कशाच्या निमित्ताने जमलेलो सगळ्यांना परिचित असेल. ज्यावेळेस तुकोबारायाचा एक एक अभंग जर गायला जातो महाराज, अभंगाचा स्पष्टीकरण करणं म्हणजे ज्यावेळेस माणसाला नैराश्य येईल, ज्यावेळेस माणूस खचून जाईल, त्यावेळेस माणसाने एकदा तरी गाथा आचरणात आणला पाहिजे. ज्यांचा सेवेसाठी अभंग निवडलेला ते म्हणजे वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबारा. जगद्गुरु म्हटलं तर या जगामध्ये या पृथ्वी तलावरती आजपर्यंत 3 जगद्गुरु झाले. पहिले वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमहानंदनम कृष्णम वंदे जगद्गुरु. 1 2 म्हणजे आद्यगुरु शंकराचार्य आणि तिसरं म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. अरे अखल मानव जातीच्या कल्याणाकरता ज्यांनी आत्मानंदाची लहरी प्रगट केली आणि या समाजाला दिशा दाखवली ते म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. आणि वारकरी संप्रदायाचं एक जगद्गुरु तुकोबाराय आणि दुसरं म्हणजे ज्ञानोबाराय. ज्ञानोबाराय म्हणजे पाया आहे आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे कळस आहे. अरे आज गाड्यामध्ये गाड्या अनेक आल्या. महाराज बोलेरो आली, स्कॉर्पिओ आली, इंडिका आली, येन स्कॉर्पिओ आली. पण या जगामध्ये जग भ्रमंती करणारा आज स्वामी विवेकानंद कुठं राहिला नाही. या जगामध्ये एक ज्ञानोबा कुठं आज दिसत नाही. या जगामध्ये आज कुठं तुकोबाराय कुठं दिसत नाही. माणसं आत राहिली नाही. कारण हे विचार करायला गेलं तर ज्यावेळेस माणसाला नैराश्य येईल त्यावेळेस माणसाने एकदा गाथा वाचावा का. एवढा गाथा 5वा वेद माझ्या जगद्गुरु तुकोबारायाने लिहिला. तर ही महाराज तुकोबारायांना त्रास देणारी मात्र माणसं होती, दगड मात्र प्रामाणिक होती. आजच्या या जगामध्ये आपण जगत असताना आज ही माणसं मात्र लबाड आहे आणि दगड मात्र प्रामाणिक आहे. अरे दुपारच्या 12 वाजता तुकोबारायांना बंबाजी बुवानी मारावं एवढी शांती असणारे तरी बी तुकोबारायांनी बंबाजी बुवाकडे जावं आणि म्हणावं, बुवा आज संध्याकाळी तुम्ही आमच्या कीर्तनाला आलं पाहिजे. आजच्या या युगामध्ये बघायला गेलं महाराज सहज माणसाकडून मोटरसायकलला कट लागला तर माणूस म्हणतो चौकात भेट तुला दाखवतो. पण जगद्गुरु तुकोबाराय होते कारण संत त्यांना उपाधी लावली जाते. कारण हे एवढे शांती ब्रह्म असणारे, एवढे शांत असणारे जगद्गुरु तुकोबाराय बंबाजी बुवानी मारल्यानंतर सुद्धा त्यांना म्हणावं, बाबा बुवा तुम्ही आमच्या कीर्तनाला येत नाही. तुम्ही जर आले नाही तर कीर्तनाला मज्जाच नाही. कारण जगद्गुरु तुकोबारायाला मारणारा मात्र महाराज गोसावी वतन मार खाणारे मात्र तुकोबाराय होत्या. कारण त्या काळात माणसं मात्र लबाड होती, दगड मात्र प्रामाणिक होती. आजच्या युगामध्ये सुद्धा बघायला गेलं तर महाराज दगड मात्र प्रामाणिक आणि माणसं मात्र लबाड आहे. उदाहरण द्यायचं जर झालं, जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा बुडवणारी माणसं होती का दगड होती. अरे गाथा बुडवणारी माणसं होती, तारणारी मात्र दगड होती. तुकोबारायाच्या मुलीचं नाव आहे भागीरथी. ज्यावेळेस ताईला भूक लागली भागीरथीला आणि ज्यावेळेस भागीरथी देहू गावामध्ये दूध मागण्याकरता अख्खं देहू गाव पालत घालू लागली, नाही रे कोणी दूध दिलं. शेवटी त्या ताईने येडेश्वरात ते पूजिले, दूध नंदीचे काढिले. कारण त्या काळात त्रास देणारी मात्र माणसं होती, दगड मात्र प्रामाणिक होती. याच्या पुढचं जर बोलायचं झालं तर महाराज ज्ञानोबारायांनी चालवलेली भिंत सांगा मला. आज कोरडकर परिवाराच्या या दुःखामध्ये तुम्ही सामील झालाय सर्व पाहुणे मंडळी. चालणारी मात्र भिंत होती, माऊलींना त्रास देणारी माणसं मात्र दगड होती. आजच्या युगामध्ये माणसं लबाड आहे, दगड मात्र प्रामाणिक आहे. अरे सहज माणूस जर आज पेरूवाल्याच्या दुकानात गेला तर पेरूवाल्याला विचारतो, दादा पेरू गोड आहे का. दुकानावर गेल्यावर पेरूवाल्याला विचारतोय माणूस, पेरू गोड आहे का. पेरूवाला सांगतो, दादा गोड आहे, गोड नसाल तर 1 किलो आहे ना त्याच्यावर फ्री. गोड जर नाही निघाला तर 2 किलो घेऊन जावा. तोच माणूस पेरूवाल्याकडून 1 किलो पेरू आणतो आणि घरी आल्यानंतर त्या पेरूला मीठ आणि चटणी लावून खातो. माणसं आजही लबाड आहे, दगड मात्र प्रामाणिक आहे. त्या तुकोबारायाचा अधिकार काही साधा नाहीये. अरे उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात, उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात. वाम मार्गाने पैसा कमवतो त्याला हराम म्हणतात. हृदयातनं जाणतो त्याला आत्माराम म्हणतात. मित्रासारखा वागतो त्याला सखाराम म्हणतात. अखंडपणे एकवचनी एक पत्नी पतिव्रत समान वागणारा त्याला सीताराम म्हणतात. आणि साक्षात पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला सुद्धा
विठेवरून खाली यावं लागतं. जगद्गुरु तुकोबारायाच्या पायाला हात लावावं, त्यांना श्री संत तुकोबाराय म्हणतात. एवढा मोठा अधिकार त्या तुकोबारायाचा आणि त्या तुकोबारायाचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा जर सरळ सरळ विचार करायला गेलं तर अभंगाचा तुकोबाराय सांगतात या माणसाला मानवी जन्म मिळालाय दादा. तुम्हा आम्हाला नरदेह दिला, 3.5 रथाचं पंचमहाभूताचं शरीर प्रत्येकाला देवानी दिलंय. पण कशा करता दिलंय महाराज? अरे भजना करता दिलंय. हे देवे दिला दे भजना गोमाता देवे दिला दे भजना गोमाता हे देव दिला दे देव दिला भजना हो देवे दिला दे भजना गोमाता देवे दिला दे भजना गोमाता देव दिला दे भजना देव दिला दे भजना तो या झाला पाता पादिकेचा 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 देवे दिला देह भजना गोमाता देवे दिला देह भजना गोमाता देवे दिला दे भजना गोमाता देवे दिला दे भजना गोमाता देव दिला दे देव दिला दे भजना गोमाता देव दिला दे भजना गोमाता देव दिला दे भजना देव दिला देह भजना गोमटा आणि तो या झाला फाटा बादिकेचा. अनमोल किमतीचं पंचमहाभूताचं शरीर माणसाला दिलंय देवाने, पण याचं काहीतरी दादा सार्थक करा. कारण नाथ हे तुकोबाराय सांगतात महाराज, कारण हे क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणाक्षणाला विचार करायला लावणारं माणसाचं आयुष्य. या जगात कोणता मनुष्य असा आहे की तो विचार करत नाही? अरे प्रत्येकाला आपली पोटाची कळ गिबडण्यासाठी प्रत्येकाला विचार करावा लागतोय. कोणाला तरी आपल्या नोकरीसाठी विचार करावा लागतोय. या संसारूपी सागरामध्ये जगत असताना प्रत्येक माणूस विचार करायला लावतोय. पण तुकोबाराय सांगतात कोणता विचार करा? अरे क्षणोक्षणी हाची च शब्द आला की महाराज चकारात्मक शब्द आला की व्याकरणाच्या दृष्टिकोनातून विचार केलं. कारण हाची विचार करा कोणता? कारण एक ना एक दिवस माणसाचा नरदेह जाणार आहे. कारण हे नाशिवंत देह देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल कारण हे नाशिवंत देह एक ना एक दिवस जाणार आहे आणि त्याला काळ सुद्धा खाणार आहे. माणसाचं शरीर अपवित्र आहे, एवढं अपवित्र आहे. जर माणसाचं शरीर एवढं अपवित्र आहे महाराज, जर सांगायला जर झालं ना माणसाचं नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. एक ना एक दिवस या देहाला काळ खाणार आहे.
कारण हे माणसाचं शरीर मात्र खाली राहणार नाही, जीव मात्र वर जाणार आहे. मग ते अगोदर तुम्ही काय करा रे बाबांनो, संतांची संगत धरा, परमार्थ करा. पण माणसाला परमार्थ मात्र आज या युगामध्ये होत नाही. परमार्थ होतो तो म्हणजे महाराज 50 वर्षाच्या नंतर. कारण हे संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. एकदा जर तुम्ही परमार्थ करायला लागला तर शेवटच्या चरणात सांगितले, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे आणि न का डोळे धुरे भरोनी राहू. हा झाला भंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल तुम्ही मी आज आबा आपल्यातून जाऊन 1 वर्ष झाले दादा. कारण हे ज्याचं जळतं ना ते त्यालाच कळतं, ज्याचं जळतं ते त्यालाच कळतं. आणि त्यांनी कमवलेली प्रेमाची माणसं तुम्ही आज या ठिकाणी उपस्थित झाला. त्यांच्या दुःखामध्ये कोरड परिवारावर कोसळलेला मोठा हा दुःखाचा डोंगर. एक गोष्ट म्हणजे महाराज लेकाने अगोदर जाणं त्यानंतर बापाने जावं. एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना तुम्ही याच्यामध्ये त्यांनी कमवलेली माणसं या ठिकाणी उपस्थित झाला. कीर्तन कशा निमित्त सर्वांना परिचय पुण्यस्मरणानिमित्त या परिवाराने पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेली ही कीर्तन सेवा कोरडकर परिवार, प्रेमळ आणि सोजळ, गरिबीची जाण, मनात गोडवा असणारा हा परिवार. आणि या परिवाराच्या दुःखात तुम्ही आम्ही सामील झालेलो. सर्वात महत्वाचं म्हणजे ज्ञानदानाचं काम. अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, सर्वात श्रेष्ठ जर असेल तर ते म्हणजे ज्ञानदान. माणुसकी जपत असताना महाराज बाकी सगळं काही कमवता येईल, पण ज्ञानदान हे असे की ते महाराज सहजासहजी या वारकरी संप्रदायामध्ये आम्हाला सहज मिळू शकतं. आयुष्य मिळालंय ना दादांनो, मग विचार करा. आज आबा आपल्यातून 1 वर्ष झालं निघून गेले आणि त्यांच्या दुःखाच्या सहभागात झालेली तुम्ही सर्व श्रुती सज्जन मायबाप मंडळी. पुण्यस्मरण म्हटलं की महाराज शास्त्राच्या नियमानुसार विधी आहे. 13वा विधी आहे. तुम्ही आम्ही या वर्षश्राद्धाला आलायत ना, पण वर्षश्राद्ध करायचंय का म्हणून. अरे माणूस जन्माला आल्याच्या नंतर माणसावरती किती संस्कार केले जातात. हिंदू संस्कृतीमध्ये महाराज आपल्या 16 संस्कार केले जातात. त्यातले महत्वाचे 3 संस्कार. पहिला म्हणजे गर्भधारणेचा संस्कार. सांगावं लागतंय आज माहिती नाही महाराज. लोक म्हणतात वर्षश्राद्ध करायचे, ह्याने केलं म्हणून त्याने करायचं का नाही. अरे ज्ञानदानाचं काम एवढं मोठं या परिवाराने केलंय ना. माणसावरती केलेले 16 संस्कार. पहिला म्हणजे गर्भधारणेचा संस्कार. तुमचा आमचा जन्म झाला त्याच्यानंतर नामकरण संस्कार आणि त्याच्यानंतर ब्राह्मण बुवाच्या साक्षीने केला जातो तो म्हणजे विवाह संस्कार. आणि शेवटला माणूस गेल्यानंतर तो केला जातो ते म्हणजे वर्षश्राद्ध. एखाद्या परिवारात कोणी जर महाराज 1 दिवसा अगोदर गेला असेल, त्याच्यानंतर जर दुसरा जर गेला तर 10वा मागं पुढं करता येतो, पण 13वा कधी महाराज मागं पुढं करता येत नाही. आणि 1 वर्षानंतर येतं ते म्हणजे मासिक वर्षश्राद्ध. आणि या वर्षश्राद्धानिमित्त तुम्ही आम्ही जमलेलोय. मग वर्षश्राद्ध बाबांनो करायचं का हे आजच्या पिढीला सांगणं काळाची गरज आहे. आपण गेल्यानंतर आपल्या लेकरांनी केलं पाहिजे. द्यावेत तेवढे धन्यवाद या परिवाराला कमी. कोणीही पाठीमागे नसताना पुतण्यांनी एवढा मोठा सोहळा आयोजित केला. द्यावेत तेवढे धन्यवाद रे लेकानो तुम्हाला. आजकाल कोण कुणाचं करत नाही महाराज. माणसं माणसात राहिली नाही, आवड नाही राहिली माणसं माणसात. ह्या जाग्यात या धर्म मंडपामध्ये सांगणं काळाची गरज आहे. माणुसकी इथून नाही सांगायची तर सांगायची कुठून. म्हणून माणसात माणूस राहिला नाही आजकाल. अरे एखाद्या दगडाला भंडारा लावला तर त्याचा खंडोबा होतो. एखाद्या दगडाला भंडारा लावला तर त्याचा खंडोबा होतो. एखाद्या दगडाला बुक्का लावला तर दादा त्याचा विठोबा होतो. एखाद्या दगडाला गुलाल लावला तर त्याचा मसोबा होतो. अरे एखाद्या दगडाला सेंदूर लावला तर त्याचा मारुती होतो. अरे मला सांगा, कोरडकर परिवाराच्या या दुःखामध्ये तुम्ही सामील झालात. माणसाला कोणता कलर लावा लागेल त्यावेळेस माणसात माणूस होईल. नाही राहिला आज माणसात माणूस. पण आपण सर्व प्रेमाने या ठिकाणी उपस्थित झाला आणि पुण्यस्मरण पहिलं वर्ष श्राद्धाचं आयोजित केलेली ही कीर्तन सेवा. पहिला संस्कार सांगितला तो म्हणजे गर्भधारणेचा संस्कार. तो केला कोणी? माता कयादू.
सांगायचं झालं तर तो झाला महाभारत. जर बघितलं असेल महाभारतातलं प्रकरण आहे महाराज. अभिमन्यू नावाचं एक पात्र होऊन गेलंय. ज्यावेळेस सुभद्रेला माहेराला जायचं, देवाचा बगाचा बाप माहेराला नेण्याकरता सुभद्रेला आलेला आहे. आणि ज्यावेळेस सुभद्रेला नेण्याकरता आलेला त्यावेळेस सुभद्रा ज्यावेळेस हस्तिनापूर ते द्वारका महाराज बरंच अंतर आहे. आणि ज्यावेळेस आपल्या माहेराला जायचं भगवान परमात्मा सुभद्रेला न्यायला आला. गर्भधारणेचा संस्कार तुम्हाला सांगतो सांगणं गरजेचं आहे. माणसावरती 16 संस्कार केले जातात. त्यात म्हणजे जे आईच्या गर्भामध्ये शिकवलं जातंय ना, जगाच्या पाठीवर कोणती शाळा तुम्हाला शिकवत नाही बरं का, कोणतीच नाही. अरे ज्यावेळेस बाळराज शिवबा जिजाऊ मासाहेबांच्या पोटात होते, जिजाऊ मासाहेबाने महाभारत रामायण ऐकलं म्हणून राजा तसा घडला. गर्भामध्ये चांगले संस्कार झाले. आजही जर आई सात्विक मुलं जर जन्माला यायची जर झाले ना, ज्यावेळेस गर्भामध्ये लेकरू असताना चांगले संस्कार जर झाले ना, लेकर कधी वाया जात नाही. द्यावे तेवढे धन्यवाद परिवाराला कमी आहे महाराज. कारण काहीतरी लेकरावरती संस्कार आहेत. आपल्या चुलत्याचं पुण्यस्मरण या परिवाराने अभिजित केले. कारण हे ज्यावेळेस सुभद्रेला झोप लागली, द्वारका ते हस्तिनापूर बरंच अंतर असताना सुभद्रा भगवान परमात्म्याला कृष्णाला म्हणते, दादा तुम्हाला न्यायला आला, एवढं मोठं अंतर, या अंतरामध्ये मला काहीतरी एखादी गोष्ट सांग. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणतात सुभद्रेला, अगं सुभद्रा मला काय गोष्टी येत नाही, मला मारामारीच्या गोष्टी येतात. त्यावेळेस सुभद्रा म्हणते, दादा काही का होईना पण तू सांग. ज्यावेळेस भगवान परमात्मा सुभद्रेला सांगतो की महाराज चक्रव्यूहामध्ये कसं जायचं, तो म्हणजे गर्भधारणेचा संस्कार मी तुम्हाला सांगतोय बरं का. ज्यावेळेस चक्रव्यूहामध्ये कसं जायचं हे सुभद्रेला भगवान परमात्मा सांगत असताना बरंच अंतर गेल्यानंतर गर्भामध्ये अभिमन्यू आणि ज्यावेळेस भगवान परमात्मा सुभद्रेला सांगतात की चक्रव्यूहामध्ये कसं जायचं, हे सुभद्रेने ऐकल्याच्या नंतर महाराज चक्रव्यूहामध्ये कसं जायचं हे मात्र सुभद्रेने ऐकलं. बरंच अंतर पुढे गेल्यानंतर सुभद्रेला मात्र झोप लागली. भगवान परमात्म्याला कळालं की आपली बहीण आता झोपली. म्हणजे झोपलीच्या नंतर सुभद्रेने ऐकलं काय होतं की चक्रव्यूहामध्ये कसं जायचं. त्याच्यानंतर ज्यावेळेस अभिमन्यूचा जन्म झाला, ताकदीने बलाढ्य असणारा अभिमन्यू, अर्जुनापेक्षा जास्त ताकद होती अभिमन्यूमध्ये. पण महाराज ज्यावेळेस भयानक महाभारतामध्ये युद्ध सुरू झालं, युद्ध झाल्यानंतर ज्यावेळेस अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये फसला, चक्रव्यूहामध्ये फसल्याच्या नंतर अभिमन्यूला महाराज कळालं नाही बाहेर कसं यायचं. का सुभद्रेने ऐकलं होतं, फक्त चक्रव्यूहामध्ये कसं जायचं हे ऐकलं होतं, पण चक्रव्यूहामधून बाहेर कसं निघायचं हे मात्र ऐकलं नव्हतं. त्यामुळे एवढा मोठा असणाऱ्या अर्जुनाचा मुलगा अभिमन्यूला सुद्धा मारावं लागलं. पहिला संस्कार म्हणजे माणसावरती केला जातो गर्भधारणेचा संस्कार. दुसरा संस्कार आहे तुम्ही आम्ही जन्माला आलो ते म्हणजे नामकरण संस्कार, आणि ब्राह्मण बुवाच्या साक्षीने केला जातो तो म्हणजे विवाह संस्कार. आणि शेवटला माणूस गेल्यानंतर केला जाणारा सगळ्यात माणसाचा शेवटचा विधी तो म्हणजे वर्षश्राद्ध. आणि या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने कोरडकर परिवाराच्या दुःखात तुम्ही आम्ही सामील झालोय. एवढं मोठं ज्ञानदान, अन्नदान, वस्त्रदानाचं काम या परिवाराने केलं. द्यावे तेवढे धन्यवाद कमीत. अभंगाला स्पर्श करून जो एक बाप या जगातून निघून गेला, तो बाप या समाजाला सांगावा लागणार आहे. महाराज सांगायचा इथं नाही तर सांगायचा कुठे, आमचे संस्कार इथं नाही सांगायचे तर सांगायचे कुठे. ही जागा कीर्तनामधून लेखाला आणि समाजाला या कळालं पाहिजे रे दादानो. त्याच्यासाठी हे ज्ञानदानाचं काम या परिवाराने अभिजित केलेलं आहे. तुम्हाला मला जन्म मिळाला, क्षणाक्षणाला विचार करणारा लावणारं माणसाचं अभिषेक. विचाराचे प्रकार 3 सांगितलेत. पहिला विचार प्रधान जीवन जर कोणाचं असेल तर ते म्हणजे मानवाचं विचार प्रधान जीवन. कर्म प्रधान जीवन सांगितलंय ते म्हणजे साधू संतांचं कर्म प्रधान जीवन आहे. आणि पशु पक्ष्यांचं जीवन म्हणजे भोग प्रधान जीवन पशु पक्ष्यांचं. विचार फक्त माणूस करू शकतो, पशु पक्षी करत नाही. कर्म प्रधान जीवन कुणाचं आहे तर साधू संतांचं आहे. अरे साधूने संतांनी चांगलं कर्म केलं तर समाज हा साधूकडे बघून वागतो. जसे आई वडील वागतात तसं मात्र लेकरं वागतात. मला सांगा महाराज, बाप जर तंबाखू खात असेल तर पोरग का गायच्या मळणार नाही? बाप जर शोले बघायला निघाला तर मुलगा का गब्बर सिंग नेणार नाही? म्हणून महाराज संस्कार चांगलं करणं गरजेचं आहे.
मग विचारप्रधान जीवन माणसाचं, कर्मप्रधान जीवन साधू संतांचं, भोगप्रधान जीवन पशुपक्ष्यांचं. पशुपक्षी फक्त भोग घेतात, कारण हे पशुपक्ष्यांना पापही कळत नाही आणि पुण्य सुद्धा कळत नाही. कारण प्रमाण दिलंय महाराज, पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. त्यांना पापही कळत नाही, पुण्यही कळत नाही. म्हणून पशु पक्ष्यांचं जीवन हे भोगप्रधान जीवन आहे, माणसाचं जीवन विचार प्रधान आहे आणि कर्मप्रधान जीवन म्हणजे साधू संतांचे. म्हणून साधूंनी चांगलं वागलं पाहिजे. साधू चांगला वागला तर समाज चांगला वागतो. आणि घरात आई वडील चांगले वागले, शाळेतले शिक्षक जर चांगले वागले, मुलं हे गुरुजीकड आणि आई वडिलाकडे बघून वागतात. म्हणून लेकरावरती चांगले संस्कार करणं खूप गरजेचं आहे समाजामध्ये. आणि आता हे दादांनो असणारा 10वा अवतार आहे, कल्की अवतार आहे. या कलियुगामध्ये आपले लेकरं आपण गेल्यानंतर वर्ष श्राद्ध करतील माहिती नाही, पण हे म्हणून त्याच्यासाठी लेकरांना संस्कार देणं जागा म्हणजे ती म्हणजे धर्म मंडपामध्ये दिले पाहिजे. म्हणून माणसाने प्रत्येकाने विचार करावा लागतो. मग विचार केल्यानंतर त्या विचाराचे 5 फायदे माझ्या तुकोबरायांनी सांगितले. माणसाने जर विचार केला तर माणसाला विचारातून मुक्ती मिळते, विचारातून लाभ मिळतो. आता लाभ म्हणलं की महाराज प्रश्न असा येतो, माणूस आज ज्या ठिकाणी लाभ आहे तिथं मात्र डोकं लावतं, जिथं लाभ नाही तिथं डोकं लावत नाही. सांगणं गरजेचं आहे काय, माणसाचं जीवन विचार प्रधान आहे. माणसाने विचार करावा लागतोय. तुम्ही आम्ही संसार करताय, तुम्ही आम्ही नरदेहाला आलाय, अरे मग विचार करावाच लागणार आहे. जो मनुष्य विचार करत नाही, महाराज असा मनुष्य आज तुम्हाला या जगामध्ये बघायला सुद्धा दे. प्रत्येक जण काही ना काही विचार करतोय. प्रत्येकाला उद्याचा विचार आहे, प्रत्येकाला परवाचा विचार आहे, प्रत्येकाला विचार आहे. असा कोणताच मनुष्य नाही की त्याला विचार नाही. मग विचारप्रधान जीवन हे सांगितले ना, माणसाचं विचारप्रधान, म्हणून त्याचे फायदे 5 सांगितले. पहिला प्रकार आहे तो म्हणजे लाभ. विचार केल्यानंतर माणसाला लाभ मिळतो. ज्यावेळेस तुम्ही आम्ही मतदान करतो, मतदान प्रक्रियेमध्ये महाराज ईव्हीएम नावाचं मशीन आलंय. ज्यावेळेस व्हीएम नावाचं मशीन असल्यानंतर ज्यावेळेस आम्हाला मतदान करायचंय, मतदानाच्या वेळेस सुद्धा आम्ही लाभ बघतो. लाभ लाभ मग ज्या ठिकाणी लाभ आहे माणूस त्या ठिकाणी डोकं लावतो. अरे ज्या पक्षाला आपल्याला मतदान करायचं चिन्ह असतं, ज्या नेत्याला आपल्याला मतदान करायचं त्यासमोर त्या नेत्याचं बटन असतं. जर आपल्याला कमळाला जर मतदान करायचं असेल तर कमळाचं बटन दाबायचं असतं. आपल्याला बाणाला करायचं तर बाणाचं बटन दाबायचं. महाराज ज्या ठिकाणी खाली सगळ्यात आपल्याला एकही आपल्याला मतदान करायचं नाही, आपल्याला एकाही पक्षाला मतदान करायचं नाही, तर सगळ्यात खाली बटन असतं, ते म्हणजे नोटाचं बटन असतं. गावाकडे गेल्यानंतर महाराज ज्यावेळेस मागच्या निवडणुकीला मतदान करायला गेलो, मतदान करून एक गृहस्थ आला. काहो दादा मतदान केलं का? म्हणे महाराज आम्ही मतदान केलं. म्हणलं कोणाला केलं? म्हणे महाराज या बटनापैकी बाणाला केलं नाही, कमळाला केलं नाही, तुतरीला केलं नाही, घड्याळीला केलं नाही. मग म्हणलं दादा मतदान केलं कोणाला? ते म्हणे महाराज मी नोटाला मतदान केलं, नोटाला. म्हणलं का रे दादा तू नोटाला मतदान केलं? तो म्हणे महाराज रात्री माझ्याकडे नोटा आल्या नाही म्हणून मी नोटाला मतदान केलं. का? माणसं ज्या ठिकाणी लाभ आहे त्या ठिकाणी मात्र डोकं लावतात. मग दादा हो हेच महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. करावा विचार, करावा विचार, करावया पार भवचंदू. नाशिवंत देह जाणार सगळं, नाशिवंत देह जाणार सगळं, नाशिवंत देह जाणार सगळं, नाशिवंत देह जाणार.
मिळाला आहे ना नरदेह मनात सफल झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुम्हा आम्हाला नरदेह मिळालाय पण कळाला. काहीला मिळाला काहीला कळा नाही, काहीला मिळाला काहीला कळाला, काहीला मिळालाही नाही, काहींना कळाला सुद्धा नाही. वर्गीकरण 3 प्रकार राहते. अरे बलम बलवतम चाहम काम राग विवर्जितम धर्माविरोध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. त्याच्या पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर मयी असक्त मना पार्थ योगम इंजन मदत स्त्रिया क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ताहि गतिर्दुःखम देहवद भीर वाप्यते. अनमोल किमतीचं शरीर आहे, नासकय कुचकय माणसाचं शरीर. तुम्हा आम्हाला नरदेह दिला पण माणसाला तो कळाला नाही. आजही या कलियुगामध्ये माणसं म्हणतात माणूस मेल्यानंतर माणसाला खांदा देणं पुण्याचं काम आहे. दादा ऐका बरं का, आलाय ना या कोरडकर परिवाराच्या दुःखात तुम्ही सामील व्हायला. माणसं म्हणताय माणूस मेल्यानंतर त्याला खांदा देणं पुण्याचं काम आहे. दादा माणूस मेल्यानंतर त्याला खांदा देणं पुण्याचं काम नाही. अरे माणूस जिवंतपणे त्याला जिवंत असताना आधार देणं पुण्याचं काम आहे. मेल्यावर काय दादा, माणूस जिवंत असताना माणसं जपायला शिका. कारण त्याला काय माहिती मेल्यानंतर आपल्या मागे काय. जोपर्यंत माणूस जिवंत आहे ना, म्हणून जिवंतपणे माणसाला आधार द्यायला शिका. मग हा भवसागरातून जर तरुण जायचं झालं ना तर काय आयुष्य मिळालं याचं सार्थक करा. पण माणसं नाही हो, नाही तिथं डोकं लावता. परमार्थ करा, नाही कर. संतांनी सांगितले महाराज कर जोडून विनवितो तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका करो संसार श्रमा नका गुंतवू विषय कामा. तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कारण हे करा रे बापा करा रे बापा नो साधन हरीचे. करा रे बापा करा रे बापा नो साधन हरीचे. करा रे साधन हरीचे. करू नका करणी करू नका. करा रे बाबा करा रे बाबा साधन हरीचे. करा रे बाबा करा रे बाबा साधन हरीचे. करा रे बापांनो साधन हरीचे. कारण हे संतांनी हात जोडून तुम्हा आम्हाला सांगितलं पण नाही आम्ही लक्षित. माणसाला परपंच मात्र सुटत नाही. कारण हे मग तुम्हा आम्हाला नरदेह मिळाला पण माणसाला कळाला नाही. साधू संतांना मिळाला आणि कळाला, काहींना मिळालाही नाही, काहींना कळालाही नाही. वर्गीकरण आहे महाराज. झाडा झुडपांना आयुष्य मिळतंय कळतंय का त्यांना? नाही कळत. पण माणसाला एवढं मात्र कळतंय गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. पण हे तुळशीची माळ घातल्यानंतर अनंत जन्माचं पाप नाही सोबत. मी नाही सांगत, ज्ञानोबारायाने सांगितले महाराज नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. मेल्यानंतर माणसाला तोंडात तुळशीचा पाला घालतात. अरे जिवंतपणे गळ्यात जर माळ घातली ना, पंढरेश पांडुरंग परमात्म्याचं लक्ष मात्र तुमच्यावर राहील. किती लाखाचं सोनं घातलं याला किंमत नाही. अरे गळ्यात जर सोनं घातलं तर लक्ष मात्र चोराचं राहील. गळ्यात जर माळ घातली तर लक्ष मात्र पंढरीच्या पांडुरंगाचं राहील. कारण हे माणसाला नरदेह मिळालाय म्हणून याचं काहीतरी सार्थक करा. पण तुम्ही मी नाही हो सार्थक करत अभंगाच्या दुसऱ्या चरणात. नाशिवंत देह जाणारच कर. नाशिवंत देह जाणारच कर. नाशिवंत देह जाणारच कर. नाशिवंत देह जाणारच कर.
सुखाचो काळ सावधान नाशिवंत बाबांनो मिळालंय ना आयुष्य एक दिवस माणसाचं आयुष्य जाणार आहे काळ मात्र याला घेऊन जाणार आहे माणसाचा पिंजरा मात्र खाली राहणार आहे महाराज कारण हे क्या लेके आया बंदा क्या लेके जाएगा कारण माणसाचं घर कसं आहे महाराज भाड्याचं घर आहे अरे ये जिंदगी एक किराए का जिंदगी एक किराए का घर है जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा 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 ये मौत जब तुझको आवाज देगी मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब आवाज देगी घर से बाहर घर से बाहर निकलना पड़ेगा अरे एक ना एक दिवस जावा लागणार आहे म्हणून जोपर्यंत तरुण आहे दादा परमार्थ करा मी म्हणत नाही आजकालच्या युगामध्ये बघायला गेलं तर विज्ञानाचं युग आहे आणि या विज्ञानाच्या युगामध्ये जगत असताना माणसाला अध्यात्म खूप गरजेचं आहे विज्ञानाने अनेक गोष्टी सिद्ध केल्या विज्ञानाने शोध लावला महाराज लाईटीचा शोध थॉमस एडिसन नावाच्या शास्त्रज्ञाने लाईटीचा शोध लावला हा थॉमस एडिसन नावाच्या शास्त्रज्ञाने लाईटीचा शोध लावला पण त्याच्या अगोदर माझ्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितलंय दादा म्या बोलविल्या वेद बोली म्या चालविल्या सूर्य चाले किंवा तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या बळे अनु रेणू या थोकडा तुका आकाश एवढा संतांनी सांगितलंय आम्हाला मग विज्ञानाबरोबर आमच्या लेकरांना अध्यात्म देणं काळाची गरज आहे ते या धर्म मंडपामध्ये संस्कार शिकवले जातात मिळालेला आयुष्य एक ना एक दिवस जाणार एक ना एक दिवस काळ याला घेऊन जाणार आहे मग त्याच्या अगोदर काय करा तुम्ही संतांची संगत धरा अभंगाचं तिसरं चरण संत समागमे धरा संत समागमे धरावी आवडे संत समागमे धरावी आवडे संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी करावी तातारी परमातारी करावी तातारी करावी तातडी परमाताची करावी तातडी परमाताची हे करावी तातडी परमाताची करावी तातडी परमाताची करावी तातडी परमाताची करावी तातडी परमाताची नासिवंत देह झाला नाशिवंत देह जाणार नाशिवंत जाणार आयुष्य जाण्याच्या वेळ संतांची संगत धरा अरे संतांच्या संगतीत जर गेला तर मी नाही सांगत संतांनी सुद्धा तुकोबाराने अभंगामध्ये सांगितलंय देवाच्या द्वारामध्ये एक क्षण उभा राहण्यापेक्षा संतांच्या संगतीमध्ये प्रमाण आहे महाराज अर्धा क्षण घडता संतांची संगती अर्धा क्षण जर संतांची संगत झाली तर माणसाच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही संगत केली कोणी महाराज वाल्याचा वाल्मिक अरे वाल्याकडे अनेक माणसं वाल पण संगत मात्र देवाची केली कारण हे
संतांच्या संगती आल्याच्या नंतर अनेकांचा उद्धार झालाय, मग तुमचा आमचा का होणार नाही? म्हणून देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधिल्या. देवाच्या द्वारामध्ये एक क्षण उभा राहण्यापेक्षा तुम्ही संतांच्या संगतीमध्ये अर्धा क्षण घडा, अर्धा क्षण घालवा. मग संतांची संगत केली ना, माणसाला नरदेहातून मुक्ती मिळल्याशिवाय राहत नाही. काळावरती विजय मिळवला. जे 5 फायदे मी सांगितले, पहिला म्हणजे माणसाने विचार केला तर लाभ मिळतोय. दुसरा फायदा अहंकारातून सुटका मिळते. मीपणाचा अहंकार असणारा रावण, अरे त्याला सुद्धा मारावं लागले. कारण अहंकारातून माणसाची सुटका विचाराने मोडते, विचाराने सुटते. पण अहंकार होता रावणाला. लंका रावणाची सोन्याची होती. आलाय तुम्ही या परिवाराच्या दुःखात. ऐका, रावणाची लंका सोन्याची होती, पण त्याला कधी जगता आलं का? अरे मरावं लागलंय रावणाला. बाबा आलाय ना तुम्ही? अरे 100 पोराचा बाप आहे, नाव आहे त्याचं धृतराष्ट्र. 100 पोरं होती, पण एकही जवळ नव्हता. का? अरे मरावं लागलंय त्याला. 80,000 बायका, आई, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू, 1,25,000 पंतू. पंचवार्षिकला रावण जर एकटा जर निवडणुकीला उभा राहिला असता ना, बिनविरोध घरच्या मतावर निवडून आला असता. पण बोला, आलाय ना तुम्ही? जगता आलं का रावणाला? अरे मरावं लागलं. अहंकार होता मीपणाचा, रावणाला सुद्धा मरावं लागले. याच्या पुढे सांगू, 100 पोराचा बाप आहे धृतराष्ट्र, त्याला सुद्धा मारावं लागले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली. दन महाराष्ट्रात आणलं, गोरगरिबाचं कल्याण केलं. त्या राजाचा आदर्श घेणारा नेपोलियन बोनापा, त्याला सुद्धा मारावं लागले. अरे समथिंग इज बेटर दॅन सांगणारा आयुष्ट, त्याला सुद्धा मारावं लागले. बाबा 5 वर्षाच्या बाळापासून तर 75 वर्षाच्या आजोबापर्यंत ज्यांच्या आवाजाने काळजात घर केलं, या भारत देशाने त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला. नाव आहे लता दीदी मंगेशकर. बोला, त्यांना जगता आलं का? नाही जगता आलं, मरावं लागलं. भारत देशातला सगळ्यात श्रीमंत माणूस आज 1 वर्ष झाले, नाव आहे रतन टाटा. अख्खा अर्धा भारत देश त्या माणसाने विकत घेतला असता. नाही रे जगता आलं रतन टाटाला, मारावं लागलाय. फक्त आपण गेल्यानंतर आपल्याला लोकांनी चांगलं म्हणलं पाहिजे. आबा आपल्यातून निघून 1 वर्ष झाले, त्यांनी कमवलेली माणसं मात्र इथे. उद्या आपण गेल्यानंतर सुद्धा माणसांनी आपल्याला चांगलं म्हणायला पाहिजे. एवढं मात्र आयुष्य जगाय. आलाय तुम्ही कोरडवकर परिवाराच्या दुःखात सहभागी व्हायलाय ना, दादानो, जाता 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 पायाला हात लावून सांगतोय, तुम्हाला नाही जरी काय कमवता आलं ना, तुम्हाला नाही जरी काय कमवता आलं ना, जीवनामध्ये जीवन जगत असताना, आपली वागणूक करत असताना, आपल्यामुळं कधी दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येईल एवढी जरी काळजी घेतली ना, बस गाड्या, तुमचं जीवन सार्थक झालं. कारण हे माणूस गेल्यानंतर त्याचं 10 लोकांनी तुम्हाला चांगलं म्हणलं पाहिजे. कारण या समाजामध्ये जब तक आदमी जिंदा है तब तक निंदा है. माणूस जोपर्यंत जिवंत आहे, लोक तोपर्यंत नावं ठेवतात. कारण माणसाला चांगलं जर म्हणायचं असेल तर माणसाला मारावं लागते गाड्यानो. कारण हे मेल्यानंतर लोकांनी आपल्या कीर्तीचं नाव घेतलं पाहिजे. मरावे परी कीर्ती रूप उरावे, किंवा उत्तम चिवरे कीर्ती मागे गेले दिगंबर. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामागे. आज आबा आपल्यातून निघून गेले, पण नाव मात्र पाठीमागे. त्यांनी कमवलेली माणसं इथं दिसतायत, म्हणून तुम्ही आज या ठिकाणी आलाय. एवढंच माणसाने कमवावं. अभंगाचं 4थं चरण. तू कमने है लोकीच्या व्यवहारे, तू कमने लोकीच्या व्यवहारे, तू कमने है लोकीच्या व्यवहारे, तू कमने है लोकीच्या व्यवहारे, तू कमने लोकीच्या व्यवहारे, तू कमने लोकीच्या व्यवहारे, तू कमने
नाशिवंत जाणार सदा नाशिवंत जाणार नाशिवंत जाणार सदा नाशिवंत ज्याच्या निमित्त या ठिकाणी जमलेलं बोलणं खूप गरजेचं आहे. कारण एक बाप सांगत असताना त्या बापाची व्यथा सांगत असताना हे ज्याचं जळतं नाही ते त्यालाच कळतं. हे ज्याचं जळतं ते त्यालाच कळतं. अरे पूर्वेकडे सूर्य पश्चिमेकडे मावळतो. पूर्वेकडे सूर्य पश्चिमेकडे मावळतो आणि मावळल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी तो उगवतो. पण कोरडकर परिवारातून आज 1 वर्ष झाले बाप निघून गेलाय. बोला ना लेकरांनी बघायचं कोणाकडे? अरे बोला कोणाकडे बघायचं? हे ज्याचं जळतं ना ते त्यालाच कळतं. बापाचं प्रेम नाही रे सांगता येत. आई रडून मात्र मोकळे होतं पण बाप कधी रडताना आम्हाला दिसत नाही. आई जगाच्या बाजावर जगाच्या या बाजारामध्ये निस्वार्थ प्रेम करणारी 2 माणसं आहेत मावशी. एक म्हणजे आई, दुसरा म्हणजे बाप आहे. अरे हे आणि दोनच माणसाला वाटतंय आपल्या लेकरांनी मोठं व्हावं. एक आई आणि दुसरा बाप आहे. आई आपल्या लेकरेला कमरेवर याच्यासाठी घेते, अरे जे मी बघते ना ते माझ्या लेकरांनी बघावं. ऐका, आई आपल्या मुलाला कडेवर याच्यासाठी घेते, अरे जी मी बघते ना ते माझ्या लेकरांनी सुद्धा बघावं. पण बाप मात्र आपल्याला खांद्यावर घेतोय, कांद्यावर. का? अरे जे मला दिसतंय ते माझ्या लेकराला तर दिसावंच, पण जे मलाही नाही दिसत त्यापेक्षा जास्त माझ्या लेकरांनी बघावं. तो बाप जर एकदा निघून गेला ना परत बाप आम्हाला दिसत नाही. डोंगराच्या आड गेलेला सूर्य मात्र दिसतोय, मातीच्या आड गेलेला बाप कधी आम्हाला दिसत नाही. या परिवाराला सुद्धा कधी आजपर्यंत दिसणार नाही. कारण का? अरे बोलणं लागतंय. आई बाप सांगणं गरजेचं या माझ्या महाराष्ट्राला. कारण
या धर्म मंडपामध्ये सांगावे लागतात. निस्वार्थ प्रेम करणारी दोन माणसे, आई आणि बाप. दोनच माणसाला वाटतंय आपण मोठं व्हावं. जगाच्या व्यतिरिक्त आपल्याला माणसं त्रास देणारी तुम्हाला पावली भेटतील रे दादा. तुम्ही कितीही चांगला वागा, लोक तुम्हाला नाव ठेवणार आहेत. अरे चांगल्या रस्त्याला गतिरोधक असतो आणि तुम्ही कितीही चांगलं वागा, गावात चांगल्या माणसाला विरोधक असतो. जगात दोन व्यक्तिमत्व फक्त आई आणि बाप निस्वार्थ प्रेम करणारी. म्हणून तो बाप सांगत असताना, अरे तो प्रत्येकाला कळाला असंच नाही. प्रत्येकाने आई लिहिली. साने गुरुजींनी श्यामची आई लिहिली. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. अनेक संतांनी सांगितले. पण महाराज तो बाप व्यक्त करत असताना बाप करी लेकराची गोडी, बाप करी बाप करी जोडी लेकुराचे ओढी. कारण हे जगामध्ये निस्वार्थ करणारा बाप आहे. आणि आई तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करणारा तुमचा बाप आहे. आई मात्र पोरावर प्रेम करते आणि बाप मात्र पोरीवरती प्रेम करतो. जाता जाता 2 मिनिटाचा प्रसंग सांगून जातो. कारण हे आईचं प्रेम आपल्या लेकरावरती असतं, बापाचं प्रेम आपल्या पोरीवरती असतं. स्वतः मात्र फाटलेली चप्पल घालेल, आपल्याला मात्र दादानो 500 रुपयाचा सँडल आहे. अरे फाटलेलं बनियान त्याला, पण आपल्याला 1000चा ड्रेस आहे. आयुष्यातून बाप निघून गेला की महाराज नाही रे दिसत परत. आईने लेकरावर प्रेम करावं आणि बापाने आपल्या पोरीवरती प्रेम करावं. जगाच्या बाजारात तुम्ही कुठे बी जा रे, पण तुम्हाला बापच प्रेम करणारा भेटणार आहे. आई आपल्या पोरावरच प्रेम करते आणि बाप पोरीवरती प्रेम करतो. मला सांगा, अरे नाही रे स्वतःची लेक आबाला, पण कधीतरी त्यांनी त्यांच्या पुतण्यांवरती प्रेम केलं असेल. सांगा, पोरी आल्यानंतर बघत असतील, आबा दिसत नाहीये आता आपल्याला, बघायचं कुणाकडे. झाडाखाली आई आणि लेकरू बसलेलं आहे. आईचं प्रेम 2 मिनिटात सांगून जातो. ऐका, झाडाखाली लेकरू आणि आई बसलेलं असताना सहज आईने लेकराला विचारलं, ए बाळ्या, अरे बाळ्या, माझा जर एखादा डोळा खराब झाला तर काय करशील? अगं आई, तुझा एखादा डोळा खराब झाला ना आई, तुला बारामती सारख्या ठिकाणी नेईन, तिथं तुझ्या डोळ्याचा विलाज करील. अरे बाळ्या, नाही तिथं विलाज झाला तर काय करशील? अगं आई, जरगरेवाडी गावामध्ये 5 एकर जमीन आहे, बागायत 1 मिनिटात तुझ्यासाठी फुकेल. पुण्यासारख्या ससून सारख्या मोठ्या हॉस्पिटल मध्ये नेईन, तिथं तुझ्या डोळ्याचा विलाज करील. अरे तिथं जर माझ्या डोळ्याचा नाही विलाज झाला तर काय करशील? अगं आई, 2 BHK फ्लॅट 1 मिनिटात तुझ्यासाठी फुकून देईल. अमेरिकेसारख्या देशात नेईन, हार्ट सर्जरी नावाची सर्जरी करीन, तिथं तुझ्या डोळ्याचा विलाज करीन. लेकरा, खुश पवित्र झाली रे माझी, मी तुझ्यासारख्या लेकराला जन्म दिलाय. आई, तू माझी परीक्षा घेत होती ना आई? हो बाळ्या, अरे मी तुझी परीक्षा घेत होती लेकरा, तू माझ्या परीक्षेत पास झालाय. अगं आई, मी तुझ्या परीक्षेमध्ये पास झालो ग आई. पण मला सांग ना आई,
तुझ्या एकुलत्या एक लेकराचा डोळा खराब झाल्या तू काय करशील? आईचं प्रेम लेकरावर आहे. त्यावेळेस आईने सांगितलं, राजा तुझा जर एखादा डोळा खराब झाला ना, तुझ्यासाठी कोणती प्रॉपर्टी विकणार नाही, तुला कोणत्या देशात नेणार नाही. ए बाळ्या, मी माझा डोळा काढून तुला देईल. आईचं काळीज आहे रे दादा. आई आपल्या लेकरावर प्रेम करते, निस्वार्थ प्रेम आईच. आता त्या बापाचं प्रेम आहे का? बाप कधी रडताना आम्हाला दिसत नाही. आई ज्यावेळेस तुमचं लग्न झालं आणि ज्यावेळेस तुम्ही नांदायला निघाला ना, ज्यावेळेस एखाद्या बापाला एकुलता एक पोरगा असावा, 8 दिवसापूर्वी बाप आणि मुलगा बारामती सारख्या ठिकाणी किराणा भरण्याकरता निघाले. आणि निघालेला असताना सहज बापाचा आणि लेकराचा जात असताना ऍक्सिडेंट मध्ये पोरगा गेला. पण 8 दिवसावर आपल्या पोरीचं लग्न आलंय. लग्नाचा विचार मात्र बापाला आहे. बापाने ज्यावेळेस पोराचं प्रेत वाट लावायचं नाही एवढं दुःख झालं. 8 दिवसावर माझ्या पोरीचं लग्न आहे. कारण हे कधी जर घरी जर गेलं ना, आजही डोळ्याने बापाला बघितल्याशिवाय समाधान मिळत नाही. 8 दिवसावर लग्न आलंय, पोराचं प्रेत मात्र वाट लावलंय. येणाऱ्या 8 दिवसात पोरीचं लग्न आहे. लग्नाचा दिवस उजडावा. उजडल्याच्या नंतर सकाळपासून धावपळ करणारा तो बाप आहे. ज्यावेळेस लग्न लावल्याच्या नंतर महाराज शेवटच्या क्षणाला आपली पोरगी दुसऱ्याच्या हातात द्यायची. सगळा जेवणाचा कार्यक्रम उरकून झाला, सगळा विधी झाला. पोरगी मात्र नांदायला जाणार आहे. ज्यावेळेस आई तुम्ही नांदायला निघणार आहे, तुमचा सुद्धा बाप सकाळी एका चहाच्या कापावर असल्यापासून मंडपातल्या पत्रवाळ्या उचलतोय. शेवटला मात्र बाप जेवतो. सगळ्यांची काळजी मात्र बाप घेतोय. जाता जाता ज्यावेळेस बापाला मात्र आपली लेकरी दुसऱ्याच्या घरी जाणार आहे, त्यावेळेस गावातला माणूस आला. गावातला एक थोर जाणकार माणूस आला. का रे बाबा, का रे बाबा, का रडतोस? अहो ऐका ना, ऐका ना, 8 दिवसावर माझं पोरग गेलं त्यावेळेस मला एवढं दुःख झालं नाही. त्यावेळेस मी माझं मेलेलं प्रेत वाट लावलंय. अहो ऐका, 8 दिवसावर मेलेलं पोरग माझं, त्यावेळेस मी माझं मेलेलं प्रेत वाट लावलंय. पण ज्यावेळेस माझी पोरगी दुसऱ्याच्या घरी नांदायला चालली ना, त्यावेळेस मी माझं जिवंत प्रेत वाट लावतोय. हा तो प्रेम करणारा मात्र आई बाप आहे. कारण आजही जरी तुम्ही माहेराला गेलात, घर तुम्ही आल्याला दिसलात ना, बाप मात्र अर्धे भाकरीचा तुकडा घेतो, पोरीच्या खांद्यावरून डोक्यावरून ओवाळतो आणि त्यावेळेस साथ घेतो रे गड्यांनो. पण मला सांगा, परिवाराने बघायचं कुणाकडं? कारण हे आयुष्यभर बाप आपल्यासाठी जडलाय. म्हणून एका कवीने सुद्धा आई लिहिली तर एकाने सुद्धा बाप लिहिलाय. आयुष्यभर तो नशिबाशी जगला, आयुष्यभर तो नशिबाशी जगला. तवा मला राहिला दारिद्र्याच्या कष्टाने श्रीमंत राहिला. तळहाताचा पाळणा संसार पेलविला, संसार पेलविला. ऊन वारा पावता कधी नाही हरला, ऊन वारा पावता कधी नाही हटला. बाबा मला त्याच्या फटक्यात कशी ठिगळ जोडले, तुझ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावले. माझ्या डोळ्यात लिया माझ्या डोळ्यात लिया कुणी मायेचा कुणी हुदूक दाखलोया, गोष्ट बाबाचा दाखला कुणी हुदूक दाखलोया, गोष्ट बाबाचा दाखला. अरे एकदा जर परिवारातून बाप निघून गेला ना, नाही दिसत परत. अरे दादा,
रात्रीचं आम्ही यावं, 12-1 वाजता कंपनीतून यावं, आल्या आल्या गाडीची चावी सुद्धा गाडीला असावी, पोराचा चष्मा असावा, चष्मा गाडीला असावा. बाप मात्र आपल्या बंगल्याच्या फोर्स मध्ये झोपतो आणि आपल्या लेकराची वाट बघत बसतोय का माझा बाळ्या आता कंपनीवरून येईल. दुसऱ्या दिवशी लेकराने उठावं आणि म्हणावं बायकोला, अगं माझ्या गाडीची चावी कुठे आहे, चावी. गाडी दिसत नाही घरामध्ये, नाही दिसत. त्यावेळेस बाप सांगतोय, बाळ्या तू रात्री आला, तुझी रात्री उतरलेली नसताना सुद्धा बंगल्याच्या फोर्स मध्ये झोपलं, तू आल्या आल्या घरात गेला आणि तसाच झोपला. ज्यावेळेस तुझी गाडी बाहेर लावली ना, त्या गाडीची चावी लॉक करून मी माझ्या जवळ ठेवली. ही चावी, चष्मा कुठे माझा, नाही दिसत ना. बाप सांगतो फोर्स मध्ये झोपलेला, अरे राजा हा घे चष्मा, तुला बाहेर कंपनीत जायचंय ना, तुझ्या डोळ्यात धूळ जाईल एवढी काळजी करणारा सुद्धा बाप आहे. पण आयुष्यातून निघून गेला की परत आम्हाला दिसत नाही, म्हणून माय बाप केवळ काशी, कोणी न जावे कोणी तीर्थाशी. कारण एक आपल्या घरातच आई बाप आहेत, एक म्हणजे आपला देव आपला बाप आहे आणि दुसरी आपली माय म्हणजे आपली रुक्मिणी आहे. अरे नाही केली पंढरीची वारी तरी चालल. आलाय तुम्ही कोरडकर परिवाराच्या दुःखात सामील व्हायला, ऐका म्हणून सांगावं लागतं. कारण हे जोपर्यंत जिवंत तोपर्यंत आई बापाची सेवा करा. मेल्यानंतर गुलाबजामुनच्या पंक्ती, बासुंदीच्या पंक्ती घातल्या तर आई बाप आहे का बघायला कलियुग आहे दादा. आज अनेक ठिकाणी बघतो वृद्धाश्रमात आपले आई वडील आहे, या ठिकाणी बोलावं लागतंय. कलियुग आहे, कलियुगाची ऐकावी दादा थोरी. पुत्र होईल दादा पित्याच्या वरी, पैशासाठी आज भांडण आहेत. मला विशेष वाटतं या परिवाराचं, कोणीही मागं नसताना पुतण्याने एवढा मोठा कार्यक्रम केला. जोरदार एकदा परिवारासाठी टाळी वाजवा गाड्या. नाही बघायला भेटत अवघा महाराष्ट्र आम्ही पायाखाली घालतोय दादा, नाही कोण कोणा करायचं, कोण कोणाचं करीत नाही. आज इस्टेटीसाठी प्रॉपर्टीसाठी पोरग बापाचा खून करतोय, म्हणून महाराष्ट्र कोणत्या स्तराला चाललाय ते संस्कार या कार्यक्रमातून सांगितले जातात. कीर्तनातून, कीर्तन एवढंच माध्यम राहिले की आज माणसं जोडवायची. कारण हे माणसं तोडण्यापेक्षा माणसं जोडायला शिकारे दादा. म्हणून आयुष्य सुंदर आहे, सुंदर जगत चला. लाईफ इज नॉट वन्स मोर. आयुष्य एकदा मिळले परत परत मिळणार नाहीये. अरे आयुष्य मिळालं, एक ना एक दिवस रिकामा जायचंय. जगावरती राज्य करणारा सिकंदर राजा होऊन गेला. आई सिकंदर राजा, त्याने जगाला सांगितलं, अरे येताना सुद्धा माणसाचं ओझं 2.5 किलो, जाताना माणसाची राख सुद्धा 2.5 किलो भरती. मग गर्व कशाचा करताय, नका कधी कोणत्या गोष्टीचा गर्व करू. माणसात माणूस राहिला नाही. आज माणसं पैशाला किंमत देत चालली, पैशाला. पैसा माणसासाठी सर्वस्व नाही. मनी इज नॉट एव्हरीथिंग. पैसा माणसासाठी सर्वस्व नाही. प्रेमाची माणसं जोडणं काळाची गरज आहे. आजकाल कलियुग आहे, कलियुगात माणसं मात्र काय करत चालली माहिती का बाबा, जास्त पैसा असला ना, पैसा मात्र जपत चालली आणि माणसं मात्र वापरत चालली. मुळामध्ये कोरडकर परिवाराच्या दुःखात तुम्ही सामील व्हायला आलाय ना, जाता जाता ऐकून जा रे गड्यानं, तुमच्या लेकरासारखं आहे. माणसं ही जपायची असतं आणि पैसा हा वापरायचा असतो. अरे आपल्या मंदिराचा कळस सोन्याचा असला काय, चांदीचा असला काय, नतमस्तक माणसाला दगडाच्या मूर्तीवरती व्हावं लागतंय. ऐका, माणसाचं अस्तित्व त्याच्या कर्तृत्वावरती असते. आबाचं कर्तृत्व चांगलं आहे म्हणून आज एवढी माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत. आजही नाव घेतलं जातं. कारण हे मंदिराचा कळस सोन्याचा असू द्या, आई नाही तर चांदीचा असू द्या, नतमस्तक मात्र माणसाला दगडाच्या मूर्तीवरती व्हावं लागते. आई पायात घालतात ते पैंजण सोन्याचं असू द्या, चांदीचं असू द्या, जागा मात्र पायात आहे. आई 2 रुपयाची टिकली, जागा मात्र कपाळावर आहे. अस्तित्वावरची माणसाचं कर्तृत्व असतं, कर्तृत्वाने माणसं मात्र जपायची असतात. म्हणून माणसं तुम्हाला कमीत कमी जोडता आली पाहिजे. जोडलेली माणसं मात्र कधी तोडायची नसतात. आज या ठिकाणी या परिवाराने सुंदरसं कीर्तनाचं आयोजन केलं आणि या परिवारामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण सहभागी झालो. आज आबांना जाऊन 1 वर्ष झालं. पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर एवढीच प्रार्थना करेन, गेलेला आत्मा त्याला नक्की तुमच्या पायापाशी, तुमच्या चरणाशी आलिंगन आणि जागा द्यावी, एवढी मी पंढरीश पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना करून या ठिकाणी सुंदर असा फुलाचा अभंग होईल. फुलाचा अभंग झाल्यानंतर फुलावरती म्हणजे खाली पायाखाली फुलं असे तोडले जातील, असे कोणी टाकू नका. सर्वांनी तत्पूर्वी हाताने आपले टाळी आणि तोंडाने भजन करा. का, अरे आलाय तुम्ही या परिवाराच्या दुःखात ना, या ठिकाणी वाजवलेली टाळी मात्र कधी वाया जाणार नाही. कारण का सांगतोय, वार करायला केलेलं अन्नदान,
वारकऱ्याला केलेलं अन्नदान, मंदिराला दिलेली देणगी, गाईला दिलेला चारा, तुळशीला घातलेलं पाणी आणि या नाम चिंतनामध्ये वाजवलेली टाळी मात्र तुमची कधी वायाला जाणार नाही रे गड्यानो. आणि या ठिकाणी म्हणून आता सुंदर असा अभंग होईल. तत्पूर्वी हाताने टाळी आणि मुखाने सुंदर भजन करा. ज्याला हात आहेत आपले हात दोन वरती करा. 2 मिनिटं भजन होईल. भजन झाल्यानंतर सुंदर असा अभंग होईल फुलाचा. फुलं कुणीही पायाखाली तुडली जातील असं फुलं कुणी टाकू नका. फोटो वरती आणून सोडा. हात वरती घ्या ज्याला हात दिले ते. असले हात तर घ्यावर. हा हा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम अरे वाजवा. ओ ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 तुकाराम